सोलापूर जिल्ह्यात जवळपास 240 हेक्टर क्षेत्राचे नुकसान अवकाळी पावसाने झाले आहे। जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे। केळी, आंबा, पालेभाज्या यांचा समावेश असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। मागील 13, 14 आणि 15 तारखेपासून जिल्ह्यात अवेळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे फळपिके आणि भाजीपाला पिकाचं काही तालुक्यात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी प्राथमिक अहवालात त्याच्या नुकसानीचे प्राथमिक अहवाल प्राप्त झालेले आहेत। त्यात प्राधान्यानं मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला या जिल्ह्यातून जवळजवळ 240 हेक्टरवर नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे आणि त्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याकरता तालुकास्तरीय समिती आणि ग्रामस्तरीय समितीला आदेशित करण्यात आलेले आहे आणि पंचनाम्याचे काम चालू आहे। पंचनाम्याचा अहवाल येताच शासनात सादर केला जाईल। कुठल्या पिकांचा समावेश आहे नुकसानीमध्ये? यामध्ये प्रामुख्याने आंबा, केळी, भाजीपाल्यामध्ये कांदा, शेवगा या पिकांचा समावेश आहे।